युद्धात हातात नंदी तलवार घेऊन प्रतापसिंग राजे फिरत होते. अर्थात ब्राह्मणांसाठी ती धमकी होती, तुम्ही जर निर्णय विरोधात दिला इथेच कापून काढू, आणि बाहेर लोक आहेतच तुम्हाला कापायला. तर अशा तऱ्हेने त्या दहशतीखाली ब्राह्मणांनी निर्णय दिला की प्रतापसिंग राजे भोसले क्षत्रिय आहेत. पण आधी शूद्र म्हटलं होतं ना, त्याचं काय? म्हणजे हा जो निर्णय आहे हा काही सत्यावर आधारित नाही आहे. शिवाजी संदर्भात असो, छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात असो, रामराजे संदर्भात असो, हा धमकी दिली किंवा जीव वाचवण्यासाठी कोणताही निर्णय दिला जाते. मला वाटते अशी ही वहिवाट किंवा अशी ही परंपरा काही लोकांची राहिलेली आहे, सतत राहिली. प्रतापसिंग राजे भोसले 1832 ते 35 मध्ये त्यांचं राज्य खालसा झालं, आणि त्यानंतर मग ते राजे म्हणून काही राहिले नाही. पण नंतर जो आणखी वेदोक्त शब्दाचा अर्थ असा होतो, वेदात सांगितलेलं, वेदातले मंत्र सांगितले ते क्षत्रिय आणि ब्राह्मणांसाठी आहे किंवा वैश्यांसाठी, पण शूद्रांसाठी नाही. जेव्हा तुम्हाला वेदातले मंत्र नाकारण्यात येतात तेव्हा याचा अर्थ असा होतो तुम्ही क्षत्रिय नाही, ब्राह्मण नाहीत किंवा वैश्य नाही, तुम्ही कोणा शूद्रा. तर शिवाजी महाराजांच्या काळात हा प्रकार जो दादा भट्टांनी केला होता की तुम्ही नंदांतर क्षत्रिय कुलम, नंदांतर क्षत्रिय कुल संपलं, शिवाजी महाराज कशी काय क्षत्रिय होती, दादा भट्टांनी विचारला प्रश्न. एक मिनिट सर, आता या जगामध्ये कुणीच क्षत्रिय नाही, नंदानंतर कोणीही क्षत्रिय नाही, आणि हे क्षत्रिय संपवण्याचं कोणीतरी कार्य केलेलं आहे असाही कुठेतरी संदर्भ आहे. परशुरामाचा परशुरामाचा उल्लेख आहे. अर्थात परशुराम हे काल्पनिक पात्र आहे. ब्राह्मणांनी दहशत निर्माण करण्याकरता एक पात्र तयार केलं आणि त्याच्या वाटे 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली अशी एक अफवा पसरवली. आता एक वेळ निक्षत्रिय झाल्यावर 21 वेळा करायची काय गरज आहे? 21 हा पूर्णांक मानला जातो. म्हणजे आता 10 जसा पूर्णांक आहे, पूर्वी 9 हा पूर्णांक होता. तर बोलण्याच्या एक पद्धतीमध्ये अशी एक पद्धत आहे, आंबे घ्यायचे असेल तर विसा, 1 विसा, 2 विसा, आणि म्हणजे विसाचा एक भाग, दुसऱ्या विसाचा दुसरा भाग, आणि त्या विसाच्यावर आणखी एक टाकायचा, त्याला 1 विसा म्हणतात. पस्तुरी, आंब्यामध्ये पस्तुरी शब्द आहे की अशा तऱ्हेने 21 म्हणजे पूर्णतः. आता ही 21 तोफांची सलामी, 21 बंदुकाची सलामी जायची पद्धत सैन्यामध्ये आहे. मोठ्या माणसाला मृत्यूनंतर द्यायचं, ते जन्मल्यानंतर द्यायचं किंवा मोठा झाल्यावर. तर अशा तऱ्हेने 21 शब्द हा पूर्णांक या अर्थाचा आहे, तो वापरला जाईल, तो प्रतिकात्मक आहे. मुळात परशुरामाचा जो खून झाला, हत्या झाली, ती एका राजाच्या मुलाने केली अशी कथा जैन पुराणात आहे. जैनांमध्ये त्रिषष्टी शलाका पुरुष नावाचा एक ग्रंथ. अर्थात हे परशुराम पात्र सुद्धा काल्पनिक आहे. हो, त्याला मारणं काल्पनिकच आहे, तो जिवंत आहे आणखी काल्पनिक. आणि दुसरं एक म्हणजे आपण लोकशाहीमध्ये म्हणा किंवा विज्ञान युगामध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात परशुरामाची जयंती साजरी होते आहे. यामागे काय विज्ञानवाद असेल की अज्ञानवाद असेल की काय? यात वर्चस्ववाद आहे. अज्ञान तर आहेच, अज्ञानवादाचा वाद नाही आहे, विज्ञानवाद आहे. अज्ञानाला अंत नाही, अज्ञान कुठे संपत नाही, ते वाढत जातं. पण यात ब्राह्मणी वर्चस्वाचा प्रभाव आहे. कारण आता जेव्हा भाजपची सत्ता येते तेव्हा ब्राह्मण लोक वर्चस्व गाजवतात. आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल म्हणतो, आला शेवटी पुन्हा येत राहील असंही तो म्हणत राहतो. आणि मग ब्राह्मण म्हणतात पाहा आमचा म्हणून पुन्हा आला पुन्हा आला पुन्हा, चिरंजीव झाला ना तो, पुन्हा पुन्हा आला चिरंजीव झाला. म्हणजे परशुराम हा महाभारताची आहे आणि रामायणाची आहे, 2 ग्रंथामध्ये 400 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे तरी चिरंजीव म्हणजे पुन्हा पुन्हा आला तो परशुराम. अशा तऱ्हेने आमचं वर्चस्व अबाधित राहणार आहे, कारण धर्मग्रंथ आमच्या हाती आहे. ते मंत्रा ब्राह्मणादीना ब्राह्मणो मम दैवतम, ही जी गोष्ट आहे, गर्विष्ठपणा आहे, यात मुजोरी आहे, हरामखोरी तर आहेच आहे, पण वर्ण वर्चस्ववाद आहे. तर त्यामुळे ह्या परशुरामाला पुन्हा पुन्हा मिरवणं म्हणजे ब्राह्मणाचं वर्चस्व आहे असं मानणं. आणि दुर्दैवाने ज्यांना परशुरामाचा इतिहास माहीत नाही तेही परशुरामाला विरोधतात. जसं कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात परशुराम लोटे नावाचं गाव आहे, तर त्या ठिकाणी परशुरामाचं मंदिर आहे. तर त्याचे जे भक्त आहेत ते मराठी आहेत सगळे. मराठ्यांना माहितच नाही की आपल्या पूर्वजांना यांनी मारलं होतं, आपल्या आयांच्या गर्भामध्ये त्यांनी गर्भ बाहेर काढला होता, ज्याचे अन्याय केले त्याची वर्णन ब्राह्मणांनी लिहून ठेवले. ती तरी मराठ्यांनी किंवा राजपुतांनी किंवा यादवांनी जे स्वतःला क्षत्रिय मानतात त्यांनी वाचायला पाहिजे. आणि जर ते वाचूनही असं वागत असतील तर त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये मेंदू नावाचा अवयव नाहीये, बुद्धी त्यांच्यात नाहीये, विचार करण्याची क्षमता नाहीये किंवा मंदबुद्धी ते आहेत असं मला वाटतं. फार चुकीची ही आता अलीकडे मोठेपणा मिरवण्यासाठी आणि स्वतःला प्रतिष्ठा मिळवून घेण्यासाठी
फार चुकीची पद्धत पडते आहे की ज्यांनी आपल्याला मारलंय, आपल्यावर वार केले, त्यांच्यासोबतच पंक्तीला बसणे आणि स्वतःला प्रतिष्ठित म्हणून घेणे ही अलीकडे फार मोठं फॅड होते आहे. जर सर छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात विचार करत असताना 21 वेळा, काल्पनिक का असेना पण त्यांनी तो संदर्भ दिलेला आहे की 21 वेळा परशुरामाने ही भूमी ही निक्षत्रिय केली आणि नंद हा शेवटचा क्षत्रिय राजा होता, त्यानंतर कुणीही नाही असा जर एक दावा केला जात असेल तर मग पुन्हा, आणि दुसरं एक तत्व असते की राजा हा क्षत्रियच असावा. जर ही क्षत्रिय आहे भूमी तर मग शिवाजी महाराजांना क्षत्रिय कशासाठी घोषित केलं, काय तो प्रवास होता? हा तर आपला विषय हा आहे, शिवाजी शुद्ध असा या पुस्तकाचा विषयच आहे की मोरोपंत पिंगळे पहिल्यांदा जेव्हा गागा भट्टाकडे गेला, मोरोपंत पिंगळे हा सरकारतून होता, म्हणजे हेड क्लर्क, त्याला पेशवा सुद्धा म्हणतात, पंतप्रधानी म्हणतात. पेशवा हा पारशी शब्द आहे. पंतप्रधानचा अर्थ होतो, पंत म्हणजे ब्राह्मण, प्रधान जेव्हा ब्राह्मण असतो तेव्हा पंतप्रधान शब्द वापरायचा, जेव्हा ब्राह्मण नसतो त्या प्रधानमंत्री शब्द वापरायचा. म्हणजे नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री आहे, पंतप्रधान नाहीये. तर अशा तऱ्हेने तो पंतप्रधान होता. तो जेव्हा गागा भट्टाकडे गेला, गागा भट्ट हा भोसले घराण्याचा क्षेत्रोपाध्याय होता. काशीमध्ये जे काही पूजापाठ करायचे असतील तर त्याच्यासाठी त्याच्याकडे जाणं भोसले घराण्याच्या लोकांना आवश्यक होतं. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा काही तंटे बखडे निर्माण होत असत ब्राह्मण आणि अब्राह्मणामध्ये, तेव्हा त्यावर निर्णय देण्याचा अधिकार क्षेत्रोपाध्यायाला होता. तर तो क्षेत्रोपाध्याय होता. त्या मोरोपंत पिंगळेच्या मनात ब्राह्मणत्व जागृत झालं आणि त्याला वाटलं आपणच व्हावं राजा, आणि ते ओळखलं गागा भट्टांनी. तोही ब्राह्मण, दोन्ही ब्राह्मण एकत्र आले. मग मोरोपंत पिंगळेला त्यांनी सांगितलं, तूच का होत नाही हिंदवी स्वराज्याचा राजा, राज्याभिषेक तुला करू, शिवाजी महाराज कशाला करायचं. जसं आता फडणवीस झाले, राहायला बिचारा तो शिंदे, तोच प्रकार झाला त्या काळात. तर मग तो आला सांगत की बा गागा भट्ट असं म्हणतो की सध्या नंदांतम क्षत्रिय कुलम आणि कलावाद्यंत स्तुती या नियमानुसार क्षत्रिय शिल्लक नाही, तेव्हा तुम्हाला राज्याभिषेक नाही करता येत. तर ते लक्षात आलं शिवाजी महाराजांच्या की याला इच्छा आहे व्हायची. पण मोरोपंत पिंगळेचं वैशिष्ट्य असं होतं, तो ब्राह्मण जरी असला तरी शस्त्र चालत होता तो. जसं परशुरामाबद्दल म्हटलं जातं की अग्रस्थ क्षत्र वेदो, म्हणजे आमच्या मुखामध्ये 4 वेद आहेत, पृष्ठतः सशर धनुः, आमच्या पाठीशी बाण असलेला धनुष्य आहे, आणि इदम ब्राह्म्यम इदम शास्त्रम शापादपि शरादपि, आम्ही ब्राह्मण यावं आणि क्षत्रिय सुद्धा शापही देऊ, ब्राह्मणाचा अधिकार आहे, आणि बाण सुद्धा चालू. हे दोन्ही अधिकार ज्या तऱ्हेने ब्राह्मणांनी घेतले होते भृगुकुळातल्या, तोच प्रकार अगदी मोरोपंत पिंगळेच्या बाबतीत होता. कारण तो शस्त्र चालवत होता, तो लढाईमध्ये भाग घेत होता. तर त्याला राजा करावं, त्याला इच्छा होती आणि राजा करावं असं गागा भट्टाला वाटलं. तर तो निरोप घेऊन जेव्हा आला, शिवाजी महाराजांना पेस पडला की हा आधीपासूनच वाट पाहतोय किंवा मला मुख्यमंत्री पद मिळते. त्यांनी दुसरा मार्ग असा काढला, एकनाथ शिंदेला पाठवलं गागा भट्टाकडे. बाळाजीरावजी चिटणीस हा पर्सनल सेक्रेटरी होता शिवाजी महाराजांचा, स्वीय सचिव, आणि त्यामुळे मग त्याला पाठवलं. तो होता चंद्रसेने कायस्थ प्रभू, म्हणजे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यांच्या जातीचा, किंवा आपल्याकडे एबी बर्धन होते, तर ह्या यांच्या जातीचा तो होता. तर ते स्वतःला क्षत्रिय मानतात. मग त्याला गागा भट्ट म्हणाला की तूच का होते राजा, तो सेक्रेटरी आहे, पर्सनल सेक्रेटरी, आणि त्याला त्यांनी म्हटलं की तूच हो राजा, राहायला शिवाजी महाराज बाजूला. ज्या माणसाने कष्टाने आपलं राज्य स्थापन केलं त्या माणसाला बाजूला करून त्यांनी बाळाजीराव चिटणीसला सांगितलं तूच हो. तर त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांना, असं म्हणतात बा गागा भट्ट. दुसरा प्रश्न निर्माण झाला गागा शिवाजी महाराजांकडे की आपला जो सेक्रेटरी आहे, पर्सनल सेक्रेटरी, त्याला राजा करायला तयार आहे गागा भट्ट, मला करायला तयार नाही. मग त्यांनी सांगितलं काहीतरी मला जुगाड करतो आता, मांडवली, आता मांडवली करतात ना लोक, हिंदीमध्ये जुगाड म्हणतात. तर त्यांनी जुगाड केला आणि मग त्यांनी राजस्थानमध्ये जे राजघराणे आहे त्यांची वंशावळी आणली, त्यात शिवाजी महाराजांची वंशावळी जोडून दिली. कोणी केले सर? हे बाळाजीरावजी चिटणीस. तो चिटणीस होता, क्लर्क होता ना फडणवीस सारखा. त्यांनी तिथे जाऊन तो प्रकार केला. वास्तविक राजस्थानच्या राजघराण्याचा आणि शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा काही संबंध नाही, ती जुळतच नाही.
पण तरीही एक दुसराही मुद्दा असा की चिटणीस हे सुद्धा ब्राह्मणच नाही. चिटणीस हे सिकेटी, चांद्रसेने कायस्थ प्रभू. बरं बरं. हा. चांद्रसेने कायस्थ प्रभूचं वैशिष्ट्य असं होतं की ते त्याची अक्षर वळणदार होते. सुलेखन ज्याला म्हणतात, कॅलिग्राफी, त्यामध्ये प्रवीण होते आणि ते तलवारी चालवत होते. दोन्ही आघाड्यावरती लढत होते. ज्याप्रमाणे मोरोपंत पिंगळ्या ब्राह्मण असूनही प्रधानी होता आणि लढाई लढत होता, तर त्याप्रमाणे सिकेपीचं एक वैशिष्ट्य होतं. ते दोन्ही आघाड्यावरती लढत होते. ब्राह्मण ही त्यांची स्पर्धा होती. ते स्वतःला ब्राह्मण म्हणत नव्हते. जेव्हा इथे आपल्याकडे ते मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मग कायस्थाच्या पुढे ब्राह्मण लिहिणं सुरू केलं की आम्ही ब्राह्मण आहोत. कारण तेव्हा त्यांचं ऐकत होते, पण तत्कालीन ब्राह्मण, शिवकालीन ब्राह्मण ते कायस्थांचं ऐकत नव्हते. त्यांची आपसात खूप स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेबद्दल एक म्हण आहे की उत्तर भारतात अशी म्हण आहे, तुम्हाला एकाच वेळेस साप आणि एकाच वेळेस कायस्थ दोन्ही भेटले तर पहिल्यांदा तुम्ही कायस्थाला मारा, सापाला नका मारू. ब्राह्मणांनी प्रस्तुत केलेली म्हण आहे. साप एखाद्या माणसाला चावेल तो माणूस मरेल, कायस्थ जर चावला नक्की पिढी बरबाद होईल. ब्राह्मणांनी तयार केलेली ही म्हण अलाहाबाद म्हणा, काशी म्हणा त्या भागात प्रचलित आहे. त्याच्या अगदी उलट म्हण आहे दक्षिण भारतात. दक्षिण भारतात म्हटलं एकाच वेळेस साप आणि ब्राह्मण सापडला तर ब्राह्मणांना मारा. ब्राह्मण चावला तुमच्या अनेक पिढ्या नसतील, साप चावला एकच माणूस मरेल. ब्राह्मण विरुद्ध इतर लोक असा एक संघर्ष आहे, ब्राह्मण विरुद्ध काय असा एक संघर्ष आहे, तो शिवकालात सुद्धा होता. आणि मग बाळाजीरावजी चिटणीसला माहित होतं की शिवाजी महाराज आपल्याला काही सोडणार नाही. आपण जर आगाऊपणा केला आणि राजा होण्याचा प्रयत्न केला, मोरोपंत पिंगळे ठीक आहे, तो समकक्ष होता कारण त्यांनी स्वराज्याच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं होतं. पण बाळाजीराव चिटणीस नंतर त्यात ऍड झाला होता ना, पर्सनल सेक्रेटरी नंतर झाला, आधी नव्हता तो. तर तो दुय्यमच होता की नाही. पण त्याला गागाभट्टांनी जरी वर चढवलं असलं तरी तो काही राजा व्हायला तयार नव्हता. उलट त्यांनी खोटी वंशावळ तयार केली. त्यात मग ते राजपूत आहे, सिसोदिया वंशातले आहे, अशा प्रकारचं सांगितलं गेलं आणि आताही सांगितलं जातं. आताही चरित्रकार सांगतात ते सिसोदिया वंशातले होते. खरं म्हटलं म्हणजे सिसोदिया नावाचा वंशच नाहीये. सिसोदिया नावाचं गाव आहे. त्या गावात राहणारे जे कोरी परमार नावाचे राजपूत होते, त्या राजपूतांनी स्वतःला त्या गावातले म्हणतात, अमरावतीकर, यवतमाळकर, नागपूरकर, तसे सिसोदियेत राहणारे सिसोदिया. राजपूतामध्ये सिसोदी हेही आडनाव आहे. तर अशा तऱ्हेने त्या घराण्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न का केला की महाराणा प्रताप हे मोठं नाव आहे, त्यांनी सम्राट अकबराला टक्कर दिली, तर तो वारसा आपल्याला मिळावा म्हणून ते जोडण्यात आलं. त्या बाळाजीराव चिटणीसचा मोलाचा वाटा आहे. आणि पण आताही म्हणजे पूर्वी सुद्धा बऱ्याच ठिकाणी आमच्याही घरी महाराणा प्रतापचा फोटो होता आणि समोर अगदी शिवाजी महाराजांचा फोटो, दोन मोठे फोटो लावण्याची पद्धत. आता ही शिवराणा नावाची एक संस्था आहे खानदेशामध्ये, भुसावळ जिल्ह्यात, आपल्या जळगाव जिल्ह्यात, खानदेशामध्ये, धुळे जिल्ह्यात. तर शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे फोटो एकत्र राहून ते लावतात घरोघरी आजही. आजही लावतात. त्याचं संघटनेचं नाव आहे शिव राणा. शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांची संघटना, अशी संघटना आजही आहे. तर तो वारसा मिळावा म्हणून बाळाजीराव चिटणीसांनी हा प्रयत्न केला आणि मग तो मान्य केला गागाभट्टांनी. पण इतक्या सहज मान्य केला नाही. याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की तो सहजपणे मान्य करणाऱ्यापैकी नव्हता. त्याला भरभक्कम लाल पैसा दिला असावा. आणि 1 लाख होण ही दक्षिणा 350-400 वर्षापूर्वी म्हणजे मोठी गोष्ट आहे. करोडो रुपये तेव्हा कशासाठी वाटले शिवाजी महाराजांनी? क्षत्रियत्व मिळावं म्हणून. क्षत्रियत्व हे मानसिक आहे. शारीरिकदृष्ट्या प्रत्येक माणूस क्षत्रिय आहे. आपण आपल्या देशाचं रक्षण करतो, तो काही जात पाहून थोडी करतो. जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सवर आहे किंवा सीमा तटरक्षक दल आहे, होमगार्ड आहे, पोलीस आहे, वॉचमन आहे, अनेक प्रकारचे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत. यात कुठे विशिष्ट जातीचे लोक आहेत, सगळ्या प्रकारचे लोक आहेत. तेव्हा प्रत्येक माणूस क्षत्रिय आहे. जो आपल्या भागाचं रक्षण करतो तो क्षत्रिय. तर त्याला काय असं पैसे देऊन ते विकत घ्यायची गरज नाही ना. पण तेव्हा गरज होती कारण धर्मशास्त्र प्रमाण मानलं जात होतं. पण शिवाजी महाराजांनी अशा तऱ्हेने जो पैसा दिला गेला तेव्हा काय काय घडलं त्याचा इत्थंभूत गोषवारा हा हेनरी ऑब्झेडेन हा इंग्रज वकील तेव्हा काही करार करण्याकरता आला होता. मिठाचा व्यापार असेल किंवा आणखी काही धान्य न्यायचं असेल तर तो करार करायचा आणि शिवाजी महाराजांना नजराणा द्यायचा, खुश करायचं राजाला. त्या परिसरात मग इंग्रजांना व्यापार करायला संमती मिळाली. तर त्यांनी आपल्या डायरी सगळं डिटेल लिहून ठेवलं. हो का? हे त्यांनी लिहिलं नसतं, ऑब्झर्वेशनच्या डायरीत लिहिलं नसतं, आपल्याला आकडे कळले नसते तेव्हा काय काय घडलं
रायगडावर ते कळलं नसतं. म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस कोणकोणत्या गोष्टी होत्या, लोक कुठे बसले होते, डावीकडे कोण, उजवीकडे कोण, गागाभट्ट कसा होता, किंवा मग हत्ती झुलत होते सुरुवातीला. म्हणजे त्याला प्रश्न पडला की इतक्या उंच चढ हत्ती आणलेच कसे असतील. आणि मग त्यांनी लिहिलाय की एकदा शिवाजी महाराज आले मला भेटायला की जेवण वगैरे चांगलं आहे की नाही. तर मग ऑब्झर्व म्हणाले की मला मासे खायची इच्छा आहे. मग त्याच्याकरता मासे खायची असता शिवाजी महाराजांनी करून दिली. आलेल्या पाहुण्यांचा जो समाचार घ्यायचा किंवा त्यांचा जो आतिथ्य करायचा, हे सुद्धा शिवाजी महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे. नाही त्यांनी प्रत्येकाला भेटली असतील, सगळ्यांनी लिहून ठेवलं असेल असं नाही, पण ऑब्झर्वेटली लिहून ठेवलं. तर त्यामुळे ही माहिती आपल्याला मिळाली. ही भुयर शूद्रांमध्ये ही सगळी माहिती आहे. अशा पद्धतीने शिवाजी महाराज क्षत्रिय जातीने क्षत्रिय नसून सुद्धा अर्थात ते कर्माने होतेच. आणि आपण पाहिलेले की 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज एक स्वराज्याची प्रतिज्ञा घेते आहे. पण नाईलाजाने राजा होण्यासाठी, कारण राजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्वराज्य निर्माण होत नाही, एक वचक निर्माण होत नाही, त्यासाठी आवश्यक होतं. तर हे गागाभट्टाला अशा पद्धतीने केलं गेलं. तो जो राज्याभिषेक झाला तो कोणत्या पद्धतीने झाला? वेदोक्त पद्धतीने झाला किंवा काही मांत्रिक पद्धतीने? नाही, वेदोक्त आणि पुराणोक्त ह्या दोन ज्या पद्धती आहेत, वेदोक्त हे क्षत्रियांसाठी आहे आणि पुराणोक्त हे शूद्रांसाठी. तर केळुसकर गुरुजींनी त्याबद्दल लिहून ठेवलाय. केळुसकर गुरुजींनी म्हटलंय की काही बकरीमध्ये असं दिसतं की गागाभट्टाने तेव्हा वेदोक्त मंत्र म्हटले नसावे. त्याच्या डोक्यात ते शूद्र आहेत हे होतच. कारण त्याच्या 3 दिवस आधी शिवाजी महाराजांची मौज त्यांनी केली होती, क्षत्रियत्वाची मौज. त्या मौजेच्या आधी त्यांनी व्रात्यस्तोम नावाचा विधी केला. आता व्रात्य हा जो शब्द आहे आपण जो वापरतो भाषेमध्ये किंवा शब्दकोशात, तो खोडकर, उन्हाळ, म्हणजे असंस्कृत या अर्थाने, तर तसा त्याचा अर्थ होत नाही. व्रात्य शब्द व्रू या धातूपासून तयार. व्रू म्हणजे कष्ट करणे, व्रात म्हणजे कष्ट करणारे लोक, शेतकरी असतील, कामगार असतील, बाराबरोतीदार वगैरे. आणि त्या व्रात नावाच्या समूहात राहणाऱ्या लोकांना व्रात्य म्हणत होते. तर व्रात्य म्हणजे शूद्र. ह्या कष्ट करणाऱ्या लोकांचा समुदाय जो आहे तो आर्यांनी, वैदिकांनी त्यांच्या शूद्र या वर्णात टाकला. पुढच्या काळात आधी त्यांच्यात शूद्रवर्ण होता, पण जेव्हा इथल्या लोकांना त्या सामील करून घ्यायचं होतं तेव्हा त्या सगळ्यांना त्या शूद्रवर्णात टाकलं. व्रात्यस्तोम विधीचा असा अर्थ होतो की शूद्रांना क्षत्रियत्वाकडे किंवा आर्य संघात सामील करून घ्यायचा. हा जो व्रात्यस्तोम हा विधी आहे हा तांड्य ब्राह्मण नावाच्या ब्राह्मण ग्रंथात आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद हे जे वेद आहेत यातल्या एका ब्राह्मण ग्रंथात याची जी विधी आहे ती विधी सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. तांड्य ब्राह्मण नावाचा एक ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथामध्ये हा विधी आहे. म्हणजे ज्या लोकांना यायचं असेल वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ व्हायचं असेल तर त्यांनी असं यावं, आडमार्गाने यावं. म्हणजे तुम्ही 77,000 करोडचे सुद्धा अपराध पोटात घालता येतात. हा जो प्रकार आज आपण पाहतो अगदी तोच प्रकार त्याही काळात होता, वैदिक काळात होता. म्हणजे 2,500-3,000 वर्षापासूनचा हा प्रकार भारतात चालू आहे. तर त्याच्या आधी असेल कदाचित ज्या लोकांना तिकडे जायचं असेल त्यांना काही काही चेरीबेरी द्यावंच लागते. तर असा हा भ्रष्टाचार धर्माच्या आधारे होत होता. तर हा विधी झाला होता. त्यावर आक्षेप घेतलाय वासीबेंद्रे. वासीबेंद्रे म्हणतात की तुम्ही ज्या अर्थी त्यांना व्रात्यस्तोम विधी करतात त्या अर्थी तुम्ही यांना शूद्र मानता. तेव्हा काही प्रायश्चित्त विधी झाले. प्रायश्चित्त विधीचं कारण गागाभट्टाने असं सांगितलं की यांच्या हातून काही ब्राह्मण मारले गेले असतील किंवा गायीची हत्या झाली असेल तर त्याचं प्रायश्चित्त घेणं भाग आहे. याचा एक अर्थ असा होतो की शिवाजी महाराजांनी अनेक ब्राह्मणांना मारलं असेल किंवा जे कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला मारलं हे सांगतो. म्हणजे गागाभट्टानेच मान्य केलंय तुम्ही ब्राह्मणाला मारलं. तर गायी सुद्धा कापल्या असतील हे गागाभट्टच म्हणतो. म्हणून त्यांनी प्रायश्चित्त घ्यायला लावलं. प्रायश्चित्त म्हणजे मग त्यांच्या वजनाच्या बरोबर सोनं, वजनाच्या बरोबर चांदी, वजनाच्या बरोबर तांबे, मग त्यात गुळ असेल, साखर असेल, धान्य असतील, अनेक पदार्थ असतील, हे सगळे भारोभार करायला लावले. हे प्रायश्चित्ताची गरज काय होती? वासीबेंद्रेंनी प्रश्न विचारला असं कोणतं पाप शिवाजी महाराजांनी केलं होतं, अशा कोणत्या चुका केल्या होत्या की ज्यात शिवाजी महाराजांना प्रायश्चित्त घ्यावं? स्वराज्याची स्थापना आहे काही पाप आहे काय? याचा एक अर्थ असा होतो काढला तर गागाभट्टाच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराजांनी अनेक ब्राह्मणांना कापलं होतं, अनेक गायी सुद्धा कापल्या होत्या. त्याशिवाय प्रायश्चित्त विधीची काय गरज होती? तर हे सगळे विधी शिवाजी महाराजांचा अपमान करणारे होते असं लिहून ठेवलं आहे. अनेक बखरकरांनी लिहिलंय. बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दाम या सगळ्या गोष्टीवर
लक्ष दिलं. मग प्रतापसिंहराजे भोसलेचा प्रसंग त्यांनी सांगितला. शेवट त्यांनी या पुस्तकाचा जो केला आहे तो राजर्षी शाहू छत्रपती यांच्या बाबतीत घडलेल्या विरोक्त प्रकरणावर. कारण ती जेव्हा राज्याभिषेक त्यांनी केला तोपर्यंत ब्राह्मण शांत होते. उलट राज्याभिषेकाच्या नंतर त्यांना टिळकांनी पुण्यात बोलवलं पान सुपारीसाठी, त्यांचा सन्मान केला. पण जेव्हा त्यांनी एका ब्राह्मणाला शिक्षा दिली, जो ब्राह्मण म्हणाला की तू शूद्र आहेस नारायण भटजी, म्हणून तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणणार नाही, तो थोडा प्रसंग सांगा. तो प्रसंग फार महत्वाचा आहे की 1674 हे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस आहे. 1874 200 वर्षानंतर शाहू छत्रपतीचा जन्म झाला. 1884 मध्ये त्यांना दत्तक विधी झाला. 1884 मध्ये दत्तक विधी झाला. तर तेव्हा ते 10 वर्षाचे होते. 10 वर्षांनी मग त्यांचं शिक्षण झालं. मग त्यांना 1899 मध्ये त्यांना 84 मध्ये राज्याभिषेक झाला. आणि मग त्यांना शिकवणं वगैरे सगळं झालं. आणि 1899 मध्ये घटना अशी घडली की शाहू छत्रपती कार्तिक स्नानाला जात असतानाची घटना आहे. कार्तिक स्नान हे वारकरी संप्रदायामध्ये फार महत्वाचं आहे. सकाळी उठून स्नान करायचं, दीपदान करायचं, आंघोळ करायची. तर आपले शाहू छत्रपती हे शिवपूजक होते, म्हणजे विष्णूचे पूजक नव्हते. तर त्यांच्या हातावर असं कोरलं असेल शिवलिंग, आंघोळ करताना त्याची पूजा करायची. तर ते आंघोळीला गेले असताना एक नारायण भटजी मंत्र म्हणत होता, तो काठावर बसून. आणि तेव्हा एक राजाराम शास्त्री भागवत फार मोठे विद्वान होते त्या काळातले, तर ते अनायसे आले होते शाहू छत्रपतींना भेटायला. ते कोणी दुर्गा भागवतचे कोणी काका होते. दुर्गा भागवतचे काका होते. दुर्गा भागवत त्या पुस्तक लिहिलं आहे, राजाराम शास्त्री व्यक्ती आणि वाङ्मय, इंटरनेटवर फ्री अवेलेबल आहे. तर राजाराम शास्त्री भागवत हे आले, त्यांनी ते मंत्र ऐकले. तर ते शाहू छत्रपतींना म्हणाले की हा जो मंत्र म्हणतोय ते वेदोक्त मंत्र नाहीये, हे पुराणोक्त मंत्र आहे. शाहू महाराजांना काही समजत नाही, काय म्हणतो आपल्याकडे मंत्र कोणते मंत्र म्हणतो काय कळतं का आपल्याला. आता आपल्याकडे भटजी मंत्र म्हणतात, कोणाला अर्थ कळत नाही. कोणते मंत्र तो कुठेही म्हणतो. आता एका लग्नात गेलो होतो, मराठीचे प्राध्यापक, त्यांच्या मुलाचं लग्न, तर तिथे तो भटजी त्या साक्षगंधाच्या वेळी गीतेचा 15वा अध्याय म्हणत होता. आता मी प्रश्न केला, 15वा अध्यायात आणि त्या साक्षगंधाचा काय संबंध. पण त्याच्यात पाठ होता, लहानपणी पाठ केला म्हणून टाकला, बाकीच्यांना काहीच माहिती तो काय म्हणतो. माझी गीता पाठ असल्यामुळे ओळखलं, पण ते मराठीच्या प्राध्यापकांना काही ते असं वेगळं वाटलं नाही. श्रीकांत जिचकार यांच्या बाबतीतली घटना आहे. एका लग्नात ते गेले, तेव्हा तिथे जो भटजी मंत्र म्हणत होता ते अंत्यसंस्काराचे मंत्र होते. तर ते आता बाकीच्यांना काहीच माहित नाही. आता श्रीकांत जिचकार हे एक कुणबी भटजीच होते, संस्कृतचा अभ्यास, पाठांतर वगैरे. तर ते म्हणाले त्या भटजीला, तुम्ही अंत्यसंस्कारचे मंत्र कसं काय म्हणता, हा लग्नाचा समारंभ आहे. त्यामुळे लग्न म्हणजे एक प्रकारचं अंत्यच आहे, अंतच आहे, अंत कसला सुरुवात आहे. असा बेशरमपणा दाखवणारे ब्राह्मण आजही आहेत. पण अनेकांना हे कळत नाही की हे मंत्राचा अर्थ काय आहे, मंत्र का म्हणतात. मंत्र नाही म्हटले तर आपल्याला विधीच झाला नाही असं वाटतं. तर असाच प्रकार शाहू छत्रपतीच्या बाबतीत होता. त्यांनाही काही फारसे प्रकार माहित नव्हते. तेव्हा राजाराम शास्त्री म्हणाले, हा तुम्हाला शूद्र ठरवत आहे. मग तेव्हा संताप आला. क्षत्रिय जे स्वतःला मानतात त्यांना शूद्र म्हटलं की संताप मिळतात. म्हणजे आपण पाहिलं की मराठा आरक्षण आंदोलनात ते अजूनही स्वतःला शूद्र मानायला तयार नाही. क्षत्रिय आम्हाला मराठा म्हणा. आणि जेव्हा गरज होती अशा खानेसुमारीच्या, तेव्हा त्यांनी स्वतःला कुणबी म्हणून घेतलं नाही. आता कुणबीसाठी ते धडपड करत आहेत. हा जो प्रकार आज अनुभवतोय आणि तोच प्रकार त्याही काळात होता की तिथले मराठी स्वतःला क्षत्रिय मानत होते आणि शूद्र मानायला तयार आहे. मग नारायण भटजीला त्यांनी म्हटलं की तू वेदोक्त मंत्र म्हण. राजाने आदेश दिला, ऐकायला पाहिजे की त्यांनी. पण नाही म्हणणार मी. नाही म्हणणार म्हणजे का नाही म्हणणार, कारण तुम्ही शूद्र आहात. त्यामुळे मी शिवाजी महाराजांचा वारस आहे. शिवाजी महाराजांच्या गादीवर बसलाय, तो शिवाजी महाराज शूद्र होते. तो नारायण भटजी शाहू छत्रपतीला म्हणाला शिवाजी महाराज शूद्र होते. आणि पुढच्या काळात लोकांनी लिहून ठेवलं की गागा भट्टांनी जे क्षत्रियत्व दिलं शिवाजी महाराजांना ते सुद्धा धर्मबाह्य होतं. एक तर केळकर गुरुजी म्हणतात की त्यांनी वेदोक्त मंत्र म्हटलेच नाही. म्हटले असतील तर असे म्हटले की शिवाजी महाराजांच्या कानात ऐकू जाणार नाही, कुठला असं लिहून ठेवलं आहे शिवचरित्रामध्ये केळकर गुरुजींनी. दुसरी गोष्ट, या शाहू छत्रपतीच्या काळातल्या ब्राह्मणांनी लिहून ठेवलं की ज्या गागा भट्टांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला वेदोक्त पद्धतीने,
त्याचा मृत्यू शौच कुपात झाला, म्हणजे संडासमध्ये जाऊन मेला, घाणीच्या जागी मेला. एक प्रकारे त्याला शिक्षाच दिली धर्माने, असं ब्राह्मणांनी, वाईच्या ब्राह्मणांनी लिहून ठेवलंय. हे यदी फडकेने त्यांच्या पुस्तकात लिहिलं. यदी फडके आणखी गोष्ट लिहितात की जेव्हा या नारायण भटजीला आणायला शाहू महाराजांचा बग्गीवान गेला, ड्रायव्हर बग्गी घेऊन, त्याच्या घोडा गाडी बग्गी असायची, तेव्हा तो त्यांच्या घरी नव्हता, नारायण भटजी घरी नव्हता. तर बायकोला तरी विचारलं कुठे गेले असतील शेण खायला. आता शेण खाणे आपल्याला माहित नाही काय, ब्राह्मण लोक दर वर्षी श्रावण महिन्यात शेण खात असतात, पण शेण खाणे ह्या ठिकाणी वाईट असतात. म्हणजे तो बदफैली होता. आणि मग लक्षात आलं त्याच्या बग्गीवाला कुठे आहे, तो वेश्यावस्थित होता, नारायण भटजी वेश्यावस्थित होता. आणि त्याला बोलवलं त्यांनी, तो दारू प्यायला अवस्थित होता. दारू पिलेला आणि वेश्यावस्थित असलेला आंघोळ न करता शाहू महाराजांसाठी मंत्र म्हणतो, आणि म्हणताना काय म्हणतो, तुम्ही शूद्र आहात. वर्तन कोणाचं वाईट आहे, ब्राह्मणाचं. ब्राह्मण झाला कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ, असं रामदासांनी म्हटलंय. तर अशा तऱ्हेने म्हणजे तो भ्रष्ट होता, पण भ्रष्ट कोणाला म्हणतोय, शाहू छत्रपतीला. जे श्रद्धेने कार्तिक मासात आंघोळ करतात त्यांना म्हणतो तू भ्रष्ट आहे. तर हे शाहू महाराजांना कळलं असेल. आता यदी फडकेने उशिरा लिहिलं, त्याच्या आधी कोणीच लिहिलं नाही. लिहिलं असेल तर ते प्रकाशात आलं नाही. यदी फडकेने लोकमान्य आणि शाहू या पुस्तकात ही गोष्ट लिहिली की स्वतः असा भ्रष्ट असणारा नारायण भटजी शिवाजी महाराजांना, आपल्या शाहू छत्रपतींना शूद्र म्हणतो, तेव्हा त्याला नोकरीतून काढून टाकलं. नो वर्क नो पे, तू माझं काम नाही करत, तू पगार घेऊ नको. त्याला नोकरीतून काढल्यामुळे कोल्हापुरातले ब्राह्मण चिडले. त्यांचे नेते होते बाळ गंगाधर टिळक. त्यांना जाऊन कंप्लेंट केली की ज्या शाहू महाराजांचा तुम्ही सन्मान केला ते अशा तऱ्हेने ब्राह्मणांना नोकरीतून काढून टाकतात. तर लोकमान्य टिळकांनी मग म्हणजे हे चुकीचं केलं. 3 अग्रलेख लिहिले आहेत केसरीमध्ये लोकमान्य टिळकांनी की शाहू महाराजांचं असं वागणं हे धर्माच्या विरोधात आहे आणि हा आतताई पण आहे. हे सगळं विस्तृत आलेलं आहे सगळं. तर म्हणजे ज्या लोकमान्य टिळकांनी स्वराज्याच्या साठी मागणी केली, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच असं म्हणतात, असं वाक्य म्हटलं असं म्हणतात, खरं खोटं माहित नाही आपल्याला. त्यांनी इंग्रज सरकारकडे कंप्लेंट केली की यांचं राज्य बरखास्त करा. त्या काळात एकच राज्य असं होतं, कोल्हापूरचं राज्य, जे ज्या संस्थानिकांच्या ताब्यात होतं. बाकी सगळी राज्य बरखास्त झाली होती. म्हणजे साताऱ्याचं सांगितलं प्रतापसिंग राजे भोसलेंचं प्रताप 1835 मध्येच बरखास्त झालं. तिथे जमखंडी होतं कर्नाटकात, ते बरखास्त झालं. कुरुंदवाड हे ब्राह्मणांचं होतं, सांगली होतं पटवर्धनांचं. अवतीभोवती ब्राह्मणांची जेवढी संस्थानं होती ती सगळी बरखास्त झाली होती. एकच संस्थान शिल्लक होतं जे महाराष्ट्रातलं शाहू महाराजांचं. ते बरखास्त करावं विनंती कोणी केली, टिळकांनी केली. ज्यांना आपण असं म्हणतो भारतीय संतोषाची जनक, स्वराज्यासाठी लढणारे, त्यांनी शाहू महाराजांची कंप्लेंट इंग्रजांकडे केली. यासाठी केली की ब्राह्मणाला नोकरीत काढलं. एक जो ब्राह्मण जो बदफैली आहे, चरित्रहीन आहे आणि शाहू महाराजांना हीन लेखतो आणि त्यांनी म्हटलं असं ऐकत नाही, त्याला नोकरीतून काढलं, हा मोठा गुन्हा आहे. मग त्यासाठी त्यांनी मिटिंगा घेतल्या. मग त्यावर उपाय म्हणून शाहू महाराजांनी काय केलं, मग आपण शिकले पाहिजे, इतर जातीतल्या लोकांना शिकलं पाहिजे. तर मराठ्यांसाठी वसतिगृह काढलं. तर वर्षभर मराठी शिकलेच नाही त्या वसतिगृहात, राहिले, खाणे पिणे मजा करणे, परीक्षा दिली नाही. आणि इतरांना तिथे एंट्री देत नव्हते, इतर जातीय लोकांना प्रवेश देत नव्हते. नाव होतं मराठा वसतिगृह. तर मग शाहू महाराजांच्या लक्षात आलं इतर जातींना हे मराठी काही शिकू देत नाही. त्यांनी अनेक जातीच्या लोकांकडून पैसे घेतले. म्हणजे असं नाही की संस्थांच्या पैशातून वसतिगृह काढले. वसतिगृह जे शाहू महाराजांनी काढले ते त्या समाजातल्या श्रीमंतांच्या दानशूर लोकांकडून पैसा घेऊन उभारले. वसतिगृहाची नगरी ज्या आता कोल्हापूरला म्हणतात, त्यामागे एक धोरण होतं, कोल्हापूर संस्थांचा पैसा नाही वापरायचा, तर त्या जातीतल्या लोकांचा वापरायचा. मग श्रीमंत जातीतले कोण असतील तर जैन, सगळ्यात श्रीमंत व्यापारी, मग ते जैनांचं वसतिगृह सगळ्यात चांगलं आहे. मग तिथे लिंगायतांचं वसतिगृह, सगळे वसतिगृह पाहिली आहे. त्यात मुसलमानाचं वसतिगृह खूप सुंदर आहे. सगळ्यात वाईट वसतिगृह मला जे मिळालं ते मातंगांचं. अगदी एक झोपडपट्टीसारख्या 4-5 खोल्या आणि त्याची बांधणी चांगली नाही, मेंटेनन्स नाही. म्हणजे मातंगामध्ये कोणी श्रीमंत नसेल, त्यांनी पैसा दिला नाही, त्यामुळे त्यांची वसतिगृह चांगली नाही. अशा अनेक जातीच्या लोकांना त्यांनी शिक्षण दिलं आणि शिक्षण दिल्यावर एका माणसाला नोकरीला लावलं. पाटील म्हणून होता तो, जैन होता. तर तो एकटा मॅट्रिक होता, पुढील मॅट्रिक झाला त्या काळात. आता वेदोक्त प्रकरण सर हे महाराष्ट्राच्या वैचारिकेला सगळं धुसळण मिळाली. कारण म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला
आणि त्यानंतर तेव्हा तर गागा भट्टांनी हा प्रश्न जवळपास निकाली काढलाय की हे क्षत्रिय आहे, पैसा देऊन का होईना पण क्षत्रिय आहे हे निकाली काढलाय. आणि त्यानंतर 200 वर्षानंतर पुन्हा हाच प्रश्न उपस्थित होतो आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र सगळ्याची असं सुळून निघतो आहे त्यामध्ये, त्या वैचारिक मध्ये. तर आज ही प्रवृत्ती फार वाढते आहे. रामदास तडस तेली समाजाचे वर्धेचे खासदार होते, त्याने रामनवमीला मंदिरात प्रवेश दिला नाही. म्हणजे आता शाहू महाराजांचं प्रकरण संपलं असं नाही, ते वाढते आहे. रामनाथ कोविंद हे कोळी समाज आहे, कोळी आपल्याला ओबीसी मानतात आणि ते लोक दलित मानत असतील, त्यांना जगन्नाथ मंदिरात प्रवेश दिला नाही. अनेक मंदिरात अजूनही ओबीसींना प्रवेश नाही. विरोध प्रकरण अजून काही संपलेलं नाहीये. आणि उभ्या महाराष्ट्रासाठी ही फार लांछनास्पद अपमानास्पद गोष्ट आहे की ज्या शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्माचं एक स्वराज्य निर्माण केलं आणि त्यासाठी काय काय नाही केलं. तर हे सगळं केलं असताना त्यांना कमी लेखणे, शूद्र लेखणे आणि ती वृत्ती अजूनही न जाणे आणि खरं म्हणजे त्या वृत्तीला बढावा भेटत आहे आता, हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी फार खेदजनक गोष्ट आहे. शिवाजी महाराजांना शूद्र ठरवणारी मानसिकता निश्चितच वाईट आहे. तिचं महत्व कमी व्हावं म्हणण्यापेक्षा ती नष्ट व्हावी ही पुरोगामी महाराष्ट्राची आवश्यकता आहे. अशाही पद्धतीचे याही हेतूने आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा एकूणच पूर्ण महाराष्ट्रीयन समाजाला कोणी काय केलं हेही माहीत व्हावं या उद्देशाने डॉक्टर अशोक राणा सरांनी शिवाजी शूद्र कसा हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा संत तुकारामांचंच वाक्य वापरतोय की पुस्तक वाचल्याशिवाय त्यामागील आपल्याला भूमिका समजणार नाही. शिवाजीला शूद्र का ठरवल्या गेलं, कोणी ठरवल्या गेलं आणि ते योग्य होतं काय, कोण अन्याय करते आहे हेही आपल्या लक्षात येणार नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा ज्ञान माहिती करून घेण्यासाठी आपण निश्चितच शिवाजी शूद्र कसा हे डॉक्टर अशोक राणा सरांचं पुस्तक वाचावं. ही मुलाखत कधीच न संपणारी आहे, संपू नये असंही वाटतंय, कारण या एका प्रश्नातून अनेक उपप्रश्न निघत जाते आणि तत्कालीन इतिहास किती चुकीच्या पद्धतीचा होता आणि तो लिहिलाही चुकीच्या पद्धतीने. खरं म्हणजे इतिहासाचं नव्याने आपण पुनर्मांडणी केली पाहिजे, पुनर्लेखन केलं पाहिजे, हाही एक विषय आहे. सर, आपण या ठिकाणी आलात आणि शिवाजी शूद्र कसा आहे अत्यंत संशोधनात्मक पद्धतीने, अत्यंत अभ्यासू पद्धतीने आपण सांगितलंय आणि शिवाजीचा गौरव वाटावा अशा पद्धतीची शिवाजीची तेव्हाची नीती होती. तरीही इथल्या व्यवस्थेने त्यांना किती छळलं, म्हणून शिवाजीचे पाईक अनुयायी त्यांनी तरी या अन्यायाला बळी पडू नये हा जरी या निमित्तानं संदेश आपण घेऊ शकलो तरी मला वाटते ही मुलाखत, या मुलाखतीचे हेच फलित राहील. आपण इथे आला, खूप खूप धन्यवाद.